आता या पुढच्या सेक्शनमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनला सुरुवात करूयात. आपण हे ऑलरेडी पाहिलेलं आहे, कुठले टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन आहेत, सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन, त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे दोन्ही आपण पाहिलेले. याच्या आधी जेनेटिकली सेम असतात, जे ऑफस्प्रिंग प्रोड्यूस होतात, जे यंग वन्स, जे नवीन जीव जे तयार होतात ते सेम असतात, त्यांच्या DNA काहीही फरक नसतो, तो एक्झॅक्टली पेरेंटसारखाच असतो. आणि याच्यात सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जेनेटिक चेंज होतं का? कारण एक मेल आणि एक फिमेल गॅमेट हे वेगवेगळ्या पेरेंट्सपासून येत असतं आणि मग त्यांचं फ्युजन होतं आणि त्या फ्युजन झाल्यामुळे नवीन जीव तयार होतो. त्यामुळे याच्यात जेनेटिक व्हेरिएशन आहे, म्हणजे जीन्समध्ये मिश्रण होतं. देर इज अ मिक्सचर दॅट इज हॅपनिंग, जे असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये होत नाही. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये हे जेनेटिकली डिफरंट ऑफस्प्रिंग याचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. आता आपण बघणार आहोत की कुठले इव्हेंट्स आहेत सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये, कुठला स्टेप कुठले आहेत आणि मेथड काय आहे, प्रोसेस काय आहे. आपण जे आधी बोललो होतो बियांबद्दल, तर हे सेक्शुअल रिप्रोडक्शनचा प्रोडक्ट, बाय प्रोडक्ट, सगळ्यात शेवटचा जो प्रोडक्ट आहे तो सीड असतो. तर आपण आता बघू. याच्यात काय होतं, पहिली स्टेप होते मिओसिस. म्हणजे आता तुम्ही ऑलरेडी सेल डिव्हिजनमध्ये शिकला असाल. सेल डिव्हिजन दोन प्रकारचे असतात, मायटॉसिस विच इज ऑल्सो कॉल्ड एज इक्वेशनल डिव्हिजन आणि मिओसिस विच इज कॉल्ड एज रिडक्शनल डिव्हिजन. आणि हे मिओसिस कुठल्या सेल्समध्ये होतं? जनरली फक्त गॅमेट सेल्समध्ये होतं, कारण त्याच्यात जे क्रोमोझोम नंबर असतो तो कमी होतो, जर हाफ होतो तो. जर 2n असेल तर त्याचं n, डिप्लॉइडचं हॅप्लॉइड. हे सगळे टर्म्स तुम्ही 11वीत शिकलेला आहात, त्यामुळे मी इथे जास्त त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट नाही करणार. आपल्याला वेळ तेवढं जास्त लागेल चॅप्टर कंप्लीट करायला, तर त्यामुळे मी हे फक्त क्विकली रिवाईज करते. आणि मिओसिस झाल्यानंतर हे जे दोन गॅमेट्स असतात, जे हॅप्लॉइड असतात, ते फ्यूज होतात, ते एकत्र येतात आणि परत एक डिप्लॉइड नवीन जीव, नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतो. ओके. आणि दे आर द जेनेटिकली डिफरंट ऑफस्प्रिंग. हे आपण ऑलरेडी पुढे डिस्कस केलं. आता हे याचं इम्पॉर्टन्स काय, हे याची गरज काय आहे? जर हे झालं नाही, सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं नाही, तर काय होणार आहे, काय बिघडणार आहे? जे व्हेरिएशन जे आपल्याला दिसतं, म्हणजे एक जर ह्युमन याच्यात जर पाहिलं तर बेबी जो असतो, बाळ जे असतं ते एक्झॅक्टली सिमिलर दिसायला नाही, पण जेनेटिकली म्हणजे आतून, म्हणजे सेल्समध्ये तो एका पेरेंटसारखा एक्झॅक्ट नसतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये दोन्ही पेरेंट्सचे काही जीन्स येतात, म्हणजे त्या काही कॉपीज फादरकडून येतात आणि काही कॉपीज मदरकडून येतात. त्यामुळे एक नवीन क्रोमोझोमचा सेट तयार होतो जो आधी नव्हता. त्यामुळे व्हेरिएशन तयार होतं. आणि या व्हेरिएशनमुळे काय होतं, कधीकधी जर व्हेरिएशन चांगलं असेल तर त्याचं सर्वायवल पॉईंट ऑफ व्ह्यूनी उपयोग होऊ शकतो. इट इज नॉट नेसेसरी, पण होऊ शकतो, उपयोग होऊ शकतो. आणि ओव्हर अ व्हेरी लाँग टाईम पिरियड, म्हणजे खूप 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 मिलियन्स अँड मिलियन्स, खूप वर्षांनंतर, शेकडो वर्षांनंतर त्याच्यात काहीतरी इव्होल्युशन आपल्याला दिसू शकतं. हे एक व्हिडिओ आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनचं फ्लावरिंग प्लांट्समध्ये. आपण हे सगळं जे बघतो ते अँजिओस्पर्म फ्लावरिंग प्लांट्समध्ये बघतो. तर हे व्हिडिओ मी प्ले करते, याच्यात तुम्ही पहा आणि नंतर आपण एक्सप्लेनेशन याचं बघूयात पार्ट बाय पार्ट. तर मी व्हिडिओ प्ले करते. Sexual reproduction in plants. In this module, you will learn how sexual reproduction takes place in flowering plants. It is spring season. Flowers are blooming on the trees. It is indeed a beautiful sight. Flowers attract all of us. They are the most beautiful part of the plant, isn't it? You already know that flowers are not present only to add beauty to the plant. They are in fact the reproductive part of the plant. In the flower, stamen is the male reproductive part, while carpel is the female reproductive part. Some flowers contain both male and female reproductive parts. Such flowers are called bisexual flowers. For example, pea,
China rose, etc. On the other hand, some flowers possess either the male or the female reproductive parts. Such flowers are called unisexual flowers. For example, corn, cucumber, etc. Now let us know about the different parts that make up a stamen and a carpel. A stamen is made of two main parts, anther and filament. The anther produces pollen grains. It is the pollen grain that contains the male gametes. A carpel, on the other hand, is made up of three parts. The terminal part is called the stigma. The middle elongated part is the style, and the swollen bottom part is the ovary. Inside the ovary, ovules are present. It is the ovule that has the female gamete called the egg cell. For sexual reproduction to take place, a male gamete is to be fused with the female gamete, thereby forming a zygote. Now for that, the male gametes have to reach the female gametes. For this, first a pollen grain carrying the male gametes is transferred from the stamen of a flower to the stigma of the same or the other flower. Such transfer of pollen grains is known as pollination. If the pollen grain of a flower lands on the stigma of the same flower, it is called self-pollination. But if the pollen grain of a flower lands on the stigma of another flower of the same or another plant of the same type, it is called cross-pollination. Pollination occurs with the help of different agents like wind, water, or animals. Once a pollen grain reaches the stigma of a suitable flower, a tube grows from the pollen grain. This tube travels through the style and reaches the ovary. The male gamete from the pollen travels in this tube and reaches to the female gamete present in the ovule of the ovary. After that, the male and the female gamete fuse together to form the zygote. This process of fusion of male and female gametes is called fertilization. The zygote formed after the fertilization then divides several times to form an embryo inside the ovule. The ovule develops a tough coat and changes to a seed. The ovary, on the other hand, ripens and forms a fruit around the seed. At this time, the other parts of the flower, like the sepals and petals, fall off. So, a seed present inside a fruit contains an embryo, which is actually a baby plant. Each time a seed is planted in soil and provided appropriate conditions, it grows into a seedling, which then. तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण प्रोसेस पाहिली आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनची. आपण आता काय करूयात, आपण पार्ट बाय पार्ट हे सगळं हे बघूयात एक एक करून, कारण हे पूर्ण एकत्र तुम्हाला आपण कन्फ्युजन होईल. त्यापेक्षा आपण आधी बघू की कुठून सुरुवात झाली. तर एक स्पेशलाइज रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असतं प्लांटमध्ये विच इज कॉल्ड ॲज अ फ्लावर. आपण त्याच्यापासून सुरुवात करतो की फ्लावर असतं प्लांटवर, आणि त्या फ्लावरमध्ये हे मेल आणि फिमेल जे सेक्शुअल ऑर्गन्स असतात त्या फ्लावरचे ते तिथे असतात आतमध्ये. तर हे आपण बघू शकतो. याच्यात 4 पार्ट्स असतात फ्लावरचे. जे बाहेरचे पेटल्स असतात ते दे फॉर्म द कोरोला. पेटल्स कम टुगेदर इन दे फॉर्म कोरोला. जे पाकळ्या असतात, पाकळ्यांवरनं जे तयार होतं दॅट इज अ कोरोला. आणि जे तुम्हाला खाली इथे दिसतंय हे दिस इज कॉल्ड ॲज अ कॅलिक्स. आता कॅलिक्स इज मेड अप ऑफ हे जे ग्रीन कलरचं दिसतं जे प्रोटेक्टिव्ह असतं आधी बर्ड कंडिशनमध्ये जेव्हा कळी असते तेव्हा त्याच्यावर कवरिंग असतं ते कॅलिक्स फॉर्म करतं ग्रीन कलरचं जे असतं. आणि हे तुम्हाला दिसते अँड्रोशियम. दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट कॉल्ड ॲज अँड्रोशियम, दिस एंटायर थिंग. अँड द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट इज कॉल्ड ॲज अ गायनेशियम, दिस एंटायर थिंग इन द सेंटर. सो दिस इज अ स्ट्रक्चर. म्हणजे हे एक टिपिकल फुलाचं एक स्ट्रक्चर आपण इथे बघतो. आणि हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे, पूर्ण फर्टिलायझेशनची प्रोसेस इथेच होते.
त्याचं फंक्शन काय आहे फ्लावरचं? व्हॉट इज अ फ्लावर? इट इज अ स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ द प्लांट. व्हॉट इज इट्स फंक्शन? इट इज टू प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट्स. हे आपण मागच्या याच्यात व्हिडिओमध्ये पण पाहिलं आणि थोडं डिस्कस केलं होतं, पुढे पण आपण डिस्कस करू की हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात ह्या फ्लावरमध्ये, आणि या फ्लावरमध्येच फर्टिलायझेशनची जी प्रोसेस असते, जिथे मेल अँड फिमेलचं फ्युजन होतं, गॅमेटचं फ्युजन होतं, ते पण इथेच फ्लावरमध्येच घडतं. स्ट्रक्चर आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ओके, नाव विल लुक ॲट द नेक्स्ट पार्ट. आता हे स्ट्रक्चर आपण अजून डिटेलमध्ये पाहणार आहोत की एक फ्लावर जर मी घेतलं आणि त्याला थोडंसं असं कापलं सेंटरमधून, मधल्यामध्ये वर्टिकल सेक्शन असं म्हणतं, तर ते कसं दिसतं? तर तुम्हाला दिसेल पहिला जो पार्ट दिसतो तो स्टिग्मा. या पार्टला स्टिग्मा असं म्हणतात. त्याच्यानंतर खाली ट्यूबसारखं जे आहे स्टिग्माच्या खाली, दॅट इज कॉल्ड एज अ स्टाईल. आणि सगळ्यात खाली जे राऊंड बल्बसारखं जे आहे दॅट इज कॉल्ड ॲज दी ओव्हरी. आणि हे ओव्हरी जर मी स्लाईस केली तर त्याच्या आतमध्ये तुम्हाला व्हाईट जे दिसते दॅट इज कॉल्ड ॲज दी ओव्ह्यूल. ठीक आहे. आणि हे सगळे जे पार्ट्स आहेत स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी, 3 हे मिळून इट इज कॉल्ड ॲज अ कार्पेल. ठीक आहे. आणि जेव्हा मेनी कार्पेल्स कम टुगेदर देन इट इज फॉर्मिंग अ गायनेशियम. फॉर एक्झाम्पल या गायनेशियममध्ये एकच कार्पेल दिसतं तुम्हाला, राईट? इथे एक कार्पेल आहे आणि ते हे पूर्ण गायनेशियम आहे. काही आपण पुढे बघणार आहोत, कधी कधी एकापेक्षा जास्त पण कार्पेल असू शकतात. आता आपण या साईडचं बघू, पुढे काय आहे. अँथर, जे वरचं जे पार्ट आहे त्याला आपण अँथर म्हणतो. त्याच्या खाली एक स्टेम आहे, त्याला आपण फिलामेंट असं म्हणतो. आणि ते दोन्ही मिळून, अँथर आणि फिलामेंट मिळून, त्याला आपण स्टेमेन असं म्हणतो. आता हे स्टेमेन जे आहे दॅट इज अ मेल ऑर द अँड्रोशियम, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑर द अँड्रोशियम. हे बघा, हे पूर्ण जे पार्ट आहे ते त्याला आपण अँड्रोशियम असं म्हणतो. ठीक आहे. आणि परत हे जे पार्ट्स आहेत हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. पेटल्स, दे आर अ मेंबर ऑफ द वॉल ऑफ द पार्ट विच इज कॉल्ड ॲज अ कॅलिक्स. आपण करोला, ते आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. करोला इज मेड अप ऑफ पेटल्स. आणि सेपल्स, कॅलिक्स इज मेड अप ऑफ सेपल्स. हे जे ग्रीन कलरचं जे आहे दॅट इज अ सेपल. आता परत अँड्रोशियम आणि गायनेशियमबद्दल थोडंसं इथे लिहिलेलं आहे. अँड्रोशियम इज अ मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट विच इज मेड अप ऑफ स्टॅमेल्स, आणि गायनेशियम इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट विच इज मेड ऑफ वन ऑर मेनी कार्पेल्स. याच्यात थोडंसं लक्ष देऊन पहा, कारण इथे आपण डिप्लॉइड, मिओसिसबद्दल बोलणार आहोत. डिप्लॉइड आणि हॅप्लॉइडबद्दल हे शब्द येणार आहेत इथे. स्पोरोफाईट आणि गॅमेटोफाईट हे पण शब्द इथे येणार आहेत. याच्यात पूर्ण लाईफ सायकल दाखवली आहे. या डायग्रॅममध्ये पूर्ण लाईफ सायकल दाखवली आहे. आता फर्स्ट पार्ट जे आहे इथे, हे फक्त ब्लूकडे लक्ष द्या तुम्ही. तुम्हाला इथे दिसेल, मला काय बघायचं आहे इथे, फक्त फिमेल पार्ट जे आहे रिप्रोडक्टिव्ह पार्ट आणि मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. काय होतं आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ओव्हरी, ओव्हरीच्या आतमध्ये जे ओव्ह्यूल दिसतंय, ॲक्च्युअल फर्टिलायझेशन किंवा युनियन ऑफ गॅमेट्सचं जे प्रोसेस घडतं ते या ओव्ह्यूलमध्ये घडतं. हे ग्रीन कलरचं जे छोटं आहे ते. तर हे एका ओव्ह्यूलचं त्यांनी परत एनलार्ज दाखवलं आहे. आणि एका ओव्ह्यूलमध्ये तुम्हाला दिसेल आधी 2 भाग होतात, मग 2चे 4 सेल्स तयार होतात, आणि मग ते 4चे 8 सेल्स तयार होतात. तर इथे या स्टेपला मिओसिस घडतं. म्हणजे काय होतं आहे, मिओसिस म्हणजे रिडक्शन डिव्हिजन. म्हणजे जे 2n होतं, म्हणजे क्रोमोझोम नंबर जे डबल होतं त्याचं हाफ झालेलं आहे इथे या स्टेपला. सेम प्रोसेस मेलमध्ये पण घडते. इथे आपण बघतो हे अँथर, अँथरच्या आतमध्ये मायक्रोस्पोर अँजियम आणि मायक्रोस्पोर मदर सेल. आता हे मायक्रोस्पोर मदर सेलमध्ये मिओसिस घडतं आहे, आणि मिओसिसमुळे एका सेलपासून तुम्हाला दिसतं हे 2 भाग झाले आणि मग 4 भाग झाले. हे 4 भाग झाल्यानंतर दिस इज मिओसिसची प्रोसेस संपते आहे, आणि मग आपण पुढचं पार्ट बघू. म्हणजे आता इथे ते हॅप्लॉइड झालेले आहेत. इथे ते डिप्लॉइड होते, दिस वॉज डिप्लॉइड, आणि इथे ते हॅप्लॉइड झालेले आहेत. आता नेक्स्ट पार्ट जे आहे दॅट इज द लोअर हाफ विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ गॅमेटोफाईट जनरेशन. हॅप्लॉइड जे पार्ट आहे त्याला आपण गॅमेटोफाईट जनरेशन पण म्हणतो. हे जे डिप्लॉइड पार्ट होतं त्याला आपण स्पोरोफाईट जनरेशन म्हणतो. आता हे बघा, इथे तुम्हाला दिसतं आता जे पुढचे जे डिव्हिजन्स असणार आहेत ते मायटॉटिक डिव्हिजन्स असणार आहेत, नॉट मिओटिक डिव्हिजन्स. ठीक आहे. आता हे हॅप्लॉइड अँड डिप्लॉइडमध्ये एका प्लांटमध्ये हे दोन्ही सायकल्स घडत राहतात रिप्रोडक्शनच्या वेळेस. ओके, आता आपण पुढे बघणार आहोत की हा फर्स्ट हाफ आहे, याच्यात आपण
ऑलरेडी थोडं डिस्कस केलेलं आहे, फक्त एकदा रिवाईज करू. ओव्हरी, ओव्ह्यूल आणि ओव्ह्यूलचं आपण एनलार्ज व्ह्यू बघतोय. इथे सेम थिंग मायक्रोस्पोरॅन्जियम म्हणजे अँथरच्या आतमध्ये पोलन ग्रेन ज्याला आपण म्हणतो, राईट. पण ते मायक्रोस्पोर मदर सेल असतात आणि त्याच्या थ्रू मिओसिस झाल्यानंतर पोलन ग्रेन तयार होतात या अँथरच्या आतमध्ये. आता नेक्स्ट आपण स्लाईड बघू. हे झालेलं आहे. या स्लाईडमध्ये काय होतं आहे, गॅमेटोजेनेसिस म्हणजे गॅमेट तयार होतात. गॅमेट्स जेनेसिस म्हणजे तयार होणं, प्रोड्यूस होणं. तर इथे तुम्हाला दिसतंय 8 सेल तयार होतात. ह्याच्यात आपण नंतर परत डिटेलमध्ये बघणार आहोत. आत्ता फक्त लक्ष द्या की एग जे आहे ते महत्त्वाचं आहे. आपण व्हिडिओमध्ये पण पाहिलं होतं, एग जे आहे मधलं, दॅट इज अन इम्पॉर्टंट सेल. त्याचं फ्युजन होणार आहे या मेल गॅमेट सोबत, दॅट इज द पोलन. त्याच्या आतमध्ये जे मेल गॅमेट आहे पोलनमध्ये, त्याच्यासोबत हे एगचं फ्युजन होणार आहे आणि दॅट इज गोइंग टू गिव्ह राईज टू द न्यू प्लांट. सो दिस इज अ गॅमेटोजेनेसिस. हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि लास्ट जी प्रोसेस आहे दॅट इज पॉलिनेशन, जे त्यांनी दाखवलेलं आहे. फर्टिलायझेशन आणि त्याच्या आधी पॉलिनेशन. इथे ते पोलन ग्रेन्स पडतात या स्टिग्मावर, स्टिकी स्टिग्मा सरफेसवर, आणि खाली एक पोलन ट्यूब तयार होते ऑरेंज रंगाची, दिसते तुम्हाला, आणि ओव्ह्यूलपर्यंत पोचते. आणि ओव्ह्यूलमध्ये गेल्यानंतर ते फर्टिलायझेशन घडतं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर एम्ब्रिओ तयार होतो आणि एम्ब्रिओपासून नवीन प्लांट इव्हेंच्युअली जेनरेट होतं. म्हणजे काय झालं, इथे जे हॅप्लॉइड जे एन होते क्रोमोझोम्स, ते इथे आल्यानंतर, हे फ्यूज झाल्यानंतर इथे ते परत 2N होतात. म्हणजे गॅमेटोफाईट आणि स्पोरोफाईट हे जेनरेशन परत तयार होतं. आधी जे स्पोरोफाईट होतं हे पूर्ण प्लांट स्पोरोफाईट होतं. मग त्याचे गॅमिट्स तयार होतात. मग ते गॅमिट्स परत फ्यूज होतात आणि परत एक स्पोरोफाईट डिप्लॉइड प्लांट तयार होतो. ओके, हे झालं लाईफ सायकल ऑफ अँजिओस्पर्म्स.